पेंटमध्ये नुकतीच केलेली कृती आपल्याला जर घालवायची असेल, कॅन्सल करायची असेल, तर त्यासाठी अंडू ही कमांड वापरतात. जर समजा चुकून आपल्याकडून आकृती तयार करताना, चित्र तयार करताना काही चूक घडली, उदाहरणार्थ असा चुकून काळा रंग या ठिकाणी टाकला गेला किंवा नको ती महत्वाची माहिती खोडली गेली, तर अशा वेळेस एडिट मेनूतील अंडू ही कमांड द्या. अंडू या कमांडचा शॉर्टकट आहे Ctrl+Z. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा Ctrl+Z चा वापर करून आपण नुकतीच केलेली चूक कॅन्सल करू शकतो. यासाठी एडिट मेनूतील अंडू ही कमांड द्या. परंतु जर केलेली कृती आपल्याला पुन्हा आणायची असेल, म्हणजेच अंडू केलेली ऍक्शन परत अंडू करायची असेल किंवा अंडूलाच कॅन्सल करायचं असेल, तर एडिट मेनूतील रिपीट ही कमांड आहे. हिला रीडू असं देखील म्हणतात. याचा शॉर्टकट आहे Ctrl+Y. त्यासाठी पुन्हा त्यावर क्लिक करू. पहा, आपण चुकीने इथे काळा रंग टाकला गेलेला होता, तो अंडू करून आपण काढून घेतला. पण आपल्याला जर असं वाटत असेल की नाही, टाकला होता तेच बरं होतं, तर अशा वेळेस एडिट मेनूतील रिपीट किंवा रीडू ही कमांड द्या. अंडूने चूक कॅन्सल करता येते आणि जी चूक केलेली आहे ती पुन्हा घडवून आणायची असेल तर रिपीट किंवा रीडू ही कमांड देतात. एडिट मेनूतील अंडू ही कमांड देऊ. एखादी आकृती जशीच्या तशी, एखादं चित्र जसंच्या तसं आपल्याला दुसऱ्या भागात जर घ्यायचं असेल तर त्यासाठी कॉपी पेस्ट ही कमांड वापरतात. परंतु कॉपी पेस्ट ही कमांड वापरण्यापूर्वी आपल्याला आधी ती आकृती निवडावी लागेल, ती आकृती सिलेक्ट करावी लागेल. यासाठी हे सिलेक्टचे टूल वापरू. सिलेक्टच्या टूलमधील आता हे सर्कल आपल्याला जसंच्या तसं दुसऱ्या भागामध्ये पाहिजे, त्यासाठी हे सर्कल सिलेक्ट करू. कसं सिलेक्ट करायचं? बॅकग्राऊंडला व्हाईट कलर घ्यायचा की नाही घ्यायचा? तर बॅकग्राऊंडला व्हाईट कलर न घेता आपण सिलेक्ट करू. हे सिलेक्ट झाल्यानंतर यातली कोणतीही आकृती आपण सिलेक्ट करू शकतो. जस्ट त्याच्याभोवती एक तर चौकोन काढा किंवा या स्टारचा वापर करून त्याभोवती चित्र तयार करा. ती आकृती सिलेक्ट होईल. आता एडिट मेनूतील कॉपी ही कमांड द्या. हिचा शॉर्टकट आहे Ctrl+C. कीबोर्डवरील कंट्रोलचं बटन दाबून धरायचं आणि C ही कमांड द्यायची. कॉपी ही कमांड द्या आणि आता परत एडिट मेनूतील पेस्ट ही कमांड द्या. पहा, नवीन जागेवरती सेम टू सेम चित्र पेस्ट झालेलं आहे, चिकटवलं गेलेलं आहे. आता याला उचलून हव्या त्या जागेवर आपण हे चित्र नेऊन ठेवू शकतो. एकदा कॉपी केलेलं कितीही वेळा पेस्ट केलं जाऊ शकतं. आपण आधीच कॉपी केलेलं आहे, पुन्हा जर आपण पेस्ट ही कमांड दिली तर पुन्हा हे सर्कल पेस्ट होईल. पुन्हा त्याला उचलून नवीन जागेवर नेऊन ठेवू. मगाशीच म्हटल्याप्रमाणे एकदा कॉपी केलेली माहिती, आकृती कितीही वेळा पेस्ट होते. पुन्हा पेस्ट कमांड देऊ. पहा, या पद्धतीने नवीन आकृती आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. एखादी आकृती, एखादं चित्र एका जागेवरून खोडून नवीन जागेवर जर घ्यायचं असेल तर त्यासाठी कट पेस्ट ही कमांड देतात. पण त्यापूर्वी आपल्याला ती पण माहिती सिलेक्ट करावी लागेल. यासाठी सिलेक्टचं टूल वापरू आणि ही आकृती सिलेक्ट करू. हे नाव या जागेवरून खोडून आपल्याला नवीन जागेवर पाहिजे. त्यासाठी हे नाव आधी सिलेक्ट केलं. हे सिलेक्टचं टूल वापरून एडिट मेनूतील कट ही कमांड द्या, जिचा शॉर्टकट आहे Ctrl+X. कट ही कमांड द्या. पहा, या जागेवरून ते चित्र, ती आकृती खोडली गेलेली आहे.
आता कमांड द्या एडिट मेनूतील पेस्ट. नवीन जागेवर ही आकृती आलेली आहे, चित्र आलेलं आहे. हिला उचलून पाहिजे त्या ठिकाणी ठेवा. या पद्धतीने ज्याप्रमाणे एकदा कॉपी केलेली माहिती कितीही वेळा पेस्ट करता येऊ शकते, अगदी त्याचप्रमाणे एकदा कट केलेली माहिती कितीही वेळा पेस्ट करता येते. एडिट मेनूतील पेस्ट. पेस्टचा शॉर्टकट आहे कंट्रोल व्ही. पेस्ट, एडिट, पेस्ट. एखादी सिलेक्ट केलेली माहिती जर खोडूनच टाकायची असेल, पुन्हा ती नकोच आहे आपल्याला, अशा परिस्थितीमध्ये माहिती सिलेक्ट करून, आकृती सिलेक्ट करून एडिट मेनूतील क्लिअर सिलेक्शन ही कमांड द्या, जिचा शॉर्टकट आहे डिलीटचं बटन. कीबोर्डवर एरो कीच्या वरती डिलीट नावाचं एक बटन असतं, जे बटन दाबून आपण सिलेक्ट केलेली माहिती डायरेक्टली खोडू शकतो. एडिट मेनूतील क्लिअर सिलेक्शन ही कमांड द्या. सिलेक्ट केलेली माहिती खोडली जाईल. त्याचप्रमाणे ही माहिती सिलेक्ट करू आणि डिलीटचं बटन दाबू. पहा, कीबोर्डवरचं डिलीटचं बटन दाबून देखील आपण माहिती खोडू शकतो. ही माहिती सिलेक्ट करू आणि डिलीटचं बटन दाबू. माहिती खोडली गेली. सर्वच्या सर्व माहिती जर सिलेक्ट करायची असेल, सर्वचे सर्व चित्र सिलेक्ट करायचं असेल, तर एडिट मेनूतील सिलेक्ट ऑल ही कमांड द्या, ज्याचा शॉर्टकट आहे कंट्रोल ए. सिलेक्ट ऑल ही कमांड दिल्यानंतर सर्वच्या सर्व माहिती सिलेक्ट झालेली आहे. या सर्वच्या सर्व माहितीची जागा आपण बदलू शकतो. जर आपल्याला ही माहिती, हे चित्र वरच्या बाजूला सारखवायचंय, कोपऱ्यात घ्यायचंय, तर या पद्धतीने आपण ती कोपऱ्यात घेऊ शकतो. आता पूर्ण कॅनव्हासची साईजच आपल्याला कमी करायची आहे, तर त्यासाठी बाजूला क्लिक करू. बाजूला क्लिक केल्यानंतर हे पहा, या ठिकाणी एक पॉइंट आलेला आहे. या पॉइंटला पकडून आपण हा कॅनव्हासची साईज, या कागदाची साईजच कमी करू शकतो. ती या पद्धतीने इथून उंची कमी करू शकतो. या पद्धतीने पहा, आता तयार झालेलं चित्रच मुळात इतकं छोटं तयार झालेलं आहे. हे तयार झालेलं चित्र अजून आपण सेव्ह केलेलं नाहीये. यासाठी फाईलमध्ये जाऊ आणि त्याला सेव्ह म्हणू. पण आपल्याला जर दुसऱ्या नावाने सेव्ह करायचं असेल, मूळ चित्र तसंच ठेवून हे नवीन तयार केलेलं चित्र दुसऱ्या नावाने जर सेव्ह करायचं असेल, तर ही सेव्ह ॲज नावाची कमांड आहे. या सेव्ह ॲज नावाच्या कमांडवर क्लिक करा आणि आता नवीन नाव द्या. नवीन नाव देण्यासाठी इथं शेवटी क्लिक करा. आधीचं नाव खोडा. नवीन नाव द्या. नवीन नाव दिलंय आणि त्याला आता सेव्ह म्हणू. आता जी नवीन फाईल तयार झालेली आहे ती कम्प्युटर 1. यापूर्वीची जी फाईल होती ती अल्फा 1 होती. ती उघडून जर बघायची असेल तर फाईल मेनूला क्लिक करा आणि ओपन ही कमांड द्या, जिचा शॉर्टकट आहे कंट्रोल ओ. अल्फा 1 ओपन ही पहा आपली मूळ फाईल. आणि आता नवीन तयार झालेली जी आहे ती आहे ओपन कॉम्प्युटर 1 ओपन. ही नवीन तयार झालेली फाईल. एकदा तयार केलेली फाईल जर दुसऱ्या नावाने सेव्ह करायची असेल तर सेव्ह ॲज ही कमांड देतात. सेव्ह ॲज ही कमांड दिल्यानंतर मूळ जी फाईल आहे ती जशीच्या तशी राहते. नवीन फाईलला नवीन नाव येतं. चित्राचा जर विशिष्ट भाग आपल्याला दुसऱ्या फाईलमध्ये सेव्ह करायचा असेल तर त्यासाठी चित्राचा तो भाग आधी सिलेक्ट करा. सिलेक्टचा टूल घेऊ. आपल्याला फक्त आता एवढाच भाग दुसऱ्या फाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यासाठी तेवढा भाग सिलेक्ट करू आणि एडिट मेनूतील कॉपी टू ही कमांड द्या. कॉपी टू ही कमांड दिल्यानंतर जेवढं आपण सिलेक्शन केलेलं आहे तेवढीच माहिती नवीन फाईलमध्ये आपोआप टाकली जाईल.
यासाठी कॉपी टू ही कमांड द्या. या ठिकाणी फाईलला नाव द्या. alpha2 हे नाव देऊ आणि सेव्ह करू. मूळ चित्राला कुठेही धक्का न लागू देता चित्रातील विशिष्ट माहिती सेपरेटली दुसऱ्या फाईलमध्ये टाकण्यासाठी एडिट मेनूतील कॉपी टू ही कमांड देतात. ही कमांड देण्यापूर्वी माहिती सिलेक्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या ह्या चालू असलेल्या फाईलमध्ये जर दुसरी एखादी माहिती आणून टाकायची असेल, दुसऱ्या फाईलमधली माहिती आणून टाकायची असेल, तर एडिट मेनूतील पेस्ट फ्रॉम ही कमांड द्या. एडिट मेनूतील पेस्ट फ्रॉम ही कमांड देऊन दुसऱ्या फाईलमधील माहिती आपण या ठिकाणी आणून टाकू शकतो. आता तो विचारतोय कोणती फाईल आणून टाकायची आहे. इथे सर्कल नावाची एक फाईल दिसतीये. ही फाईल आपण इथे आता आणून टाकू. सर्कल या फाईलवरती क्लिक करू आणि ओपन म्हणू. पहा, हे चित्र, नवीन चित्र आपल्या समोर ओपन झालंय. हे चित्र पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येऊ शकतंय. या पद्धतीने हव्या त्या ठिकाणी त्याला ठेवू आणि बाजूला क्लिक करू. चित्राचा विशिष्ट भाग वेगळ्या फाईलमध्ये टाकण्यासाठी एडिट मेनूतील कॉपी टू ही कमांड देतात आणि दुसऱ्या फाईलमधील माहिती सध्या सुरू असलेल्या फाईलमध्ये आणून टाकण्यासाठी पेस्ट फ्रॉम ही कमांड देतात.